जे.आर. शिक्षण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत। राज्य सरकारी कर्मचारी, निमसरकारी कर्मचारी, राज्यातील पेन्शनधारकांसाठी 7व्या वेतन प्रलंबित 5 हप्त्यासंदर्भात महागाई भत्ता 4% आणि महागाई भत्ता 6 महिन्याच्या थकबाकी संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण असं परिपत्रक निर्गमित झालेलं आहे। काय आहे परिपत्रक आणि या परिपत्रकाचा फायदा कर्मचारी पेन्शनधारकांना कसा होणार आहे या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपणा सर्वांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राइब करा, समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय, कर्मचारी पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहावयास मिळतील। जसे की आपण स्क्रीनवर पाहताय, अधीक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक माध्यमिक यांचे हे महत्त्वपूर्ण असं परिपत्रक आहे। याचा विषय अतिशय महत्त्वाचा आहे। माहे जुलै 2024च्या नियमित वेतन देयकासोबत 7व्या वेतनाचे प्रलंबित हप्ते, महागाई भत्ता थकबाकी आणि महागाई भत्ता 4% वाढ या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण अशा सूचना, या सर्व गोष्टी ऍड करण्यासंदर्भात महत्त्वपूर्ण असं हे परिपत्रक निर्गमित झालेलं आहे। याच्यामध्ये असं नमूद केलेलं आहे की पात्र शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे माहे जुलै 2024चं वेतन देयकामध्ये 7व्या वेतनाचा 5वा हप्ता पहिला, दुसरा, तिसरा व चौथा राहिला असल्यास यासह माहे जुलै 2024चं वेतन देयक शालार्थ प्रणालीमधून ऑनलाईन सादर करावायचं आहे। ज्या पात्र शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे 7व्या वेतनाचे 1 ते 5 हप्ते काढले जाणार नाहीत आणि अशा कर्मचाऱ्यांची जर तक्रार प्राप्त झाली तर त्याला मुख्याध्यापक, प्राचार्य जबाबदार राहतील असेही कळवण्यात आलेलं आहे। 1 ते 5 हप्त्यापासून कोणताही कर्मचारी वंचित राहणार नाही। यासंबंधी जबाबदारी जी आहे ती मुख्याध्यापकांची आहे। NPS ची रक्कम रोखीनं आणि GPF ची रक्कम GPF खात्यात जमा होणार आहे। त्याचबरोबर सेवानिवृत्त कर्मचारी, मयत कर्मचारी यांच्याबाबतही 7व्या वेतन आयोगाच्या हप्त्याबाबत वरील प्रमाणात म्हणजेच ऑनलाईन पद्धतीतच कार्यवाही करायची आहे। सेवानिवृत्त कर्मचारी या लाभापासून वंचित राहणार नाही याची खबरदारी घेण्याची सूचना देण्यात आलेली आहे। त्याचबरोबर माहे जुलै 2024च्या नियमित वेतन देयकातून 1 जानेवारी 2024 पासून सुधारणा करावी व अनुज्ञेय महागाई भत्त्याची थकबाकी अदा करण्याबाबत आदेश प्राप्त झालेले आहेत आणि त्याची प्रत देखील या आदेशांना जोडलेली आहे। महागाई भत्ता फरकाबाबत माहे जुलै 2024 महिन्यापुरताच त्या उपलब्ध होणार आहे। त्यामुळे निश्चितच महागाई भत्त्याची रक्कम, थकबाकी रक्कम जी आहे ती रक्कम सुद्धा या पगारासोबत मिळणार आहे, ती ऍड करण्यासंदर्भात सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे निश्चितच 7व्या वेतन आयोगाचे प्रलंबित सर्व हप्ते आणि महागाई भत्ता 4% महागाई भत्ता थकबाकी ही जुलै वेतनासोबत ऍड करण्यासंदर्भातले महत्त्वपूर्ण असं परिपत्रक आहे। त्यामुळे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाशी निगडीत असलेल्या सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, सर्व कर्मचाऱ्यांसाठी 7वा वेतन आयोग 5वा हप्ता आणि महागाई भत्ता 4% महागाई भत्त्याची थकबाकीची रक्कम जी आहे ती जुलै वेतन देयकासोबत मिळणार आहे। त्यामुळे निश्चितच या कर्मचाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे असं आपल्याला म्हणता येईल। तर हा होता अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ, महत्त्वपूर्ण बातमी। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी, रोजच्या महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।